वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजुओं में जोर नहीं, वो क्या चलाएंगे गोली जिनके सीने में दम नहीं। लड़ते हैं बेजुबानों से, कभी मर्दों से आके लड़, खंजर भी तेरे और टुकड़े भी तेरे। हा इतिहास है हमारा। अरे हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा इतिहास संभाजी महाराजांचा आहे। नमस्कार माझ्या शेतकरी राजांनो, मी नितीन आहेर तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष असं स्वागत करतो। शेतकरी राजांनो, आजचा विषय असा आहे की आपल्या मराठ्यांसाठी आरक्षणाची लढाई आदरणीय मनोज दादांनी चालू केली। चालू बऱ्याच दिवसापासून आहे, पण आज 2 वर्षापासून सातत्याने सारख्या धडका चालू आहे राज्य सरकार संग। पण हे राज्य सरकार, हे गेंड्याच्या कातडीचं सरकार, हे आपल्या मागण्या पुऱ्या करून नाही राहिलं। त्याच्यासाठी आपल्याला मुंबईला जायचंय राजांनो। आता हा एवढा भारी तांबाड्याचा प्लॉट आहे, आता हा निम्म्यात इकडे 15 सऱ्या चालू आहे, बाकीचा प्लॉट चालू राहिला 10-12 दिवसात चालू होईल। हे सगळं असताना एवढा कामाचा लोड प्रचंड असताना सुद्धा मी सुद्धा मुंबईला जाणार आहे आणि तुम्हाला यावं लागतंय मुंबईला। तुम्ही रेल्वेने या, कशाने या, पण या, पण आपल्या आपल्या शांततेने या, कारण की पाटलांचा आदेश आहे शांततेत यायचंय मुंबईला। पण आता हा जरांगे पाटला आपला मराठ्यांचा गरजवंतांचा लढा आला म्हणजे आता आपला हत्ती जर रस्त्याने चालला तर कुतडे बुकात्यात। मग आता मी तुम्हाला म्हणजे देवानं 2-4 जणांना काम देली। कुत्र्याला भुकायचं काम देली, डुकराला ते लेंडूक खायचं काम देली, ते लेंडूकच खाईल। आलं का लक्षात? बेगर शेपटीच्या वाघिणीला वाघिणीचं काम दिले, ती तिचं काम करील। आपल्याला हे शेजाखाली घ्यायचे, सगळे शेजाखाली घ्यायचे। मग 4-5 टप्पे, हे 4-5 टप्पे तुम्हाला मी सांगणार आहे। थोडं मागं पुढं होईल, कारण की आपल्या का वारलय मारण्याचं चालू आहे, वारलय चालू आहे। वारं चाललं आपल्या का काय स्टुडिओ नाही भाऊ, आपलं वावर हे स्टुडिओ आहे आपल्यासाठी। आपल्या का काय फोकस नाही, इतक्यात आबाट येतं, इतक्यात तोंड काळं होतं, इतक्यात ऊन आलं, इतक्यात लगेच तोंड चमकत। त्याच्यामुळं जरी माझं तोंड काळं निळं कसं का असाना, पण आपल्याला मुंबईला जायचंय। मुंबईला याच्यासाठी जायचंय का आपल्याला आरक्षणाची लढाई ती जिंकायची म्हणजे जिंकायची। आता आपण मुद्द्या काय येऊ। काल तुम्ही पाहिला असेल, टीव्हीवर पाहिला असेल, युट्यूबला पाहिला असेल, चौकट चालू होतं। तो लक्ष्मण हाके नावाचा एक कुत्रा, नुसतं त्याला जर तुकडा टाकला तर तो भुकायला तयार राहतो। तो स्वयंघोषित ओबीसीचा नेता समजतो। अरे असं कुठं राहत रे? तुला बोलता येतं म्हणून का आम्ही काय शेंदूर पेलो का? अरे आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहे, तुला बोलता येतं ना, आम्हाला बोलता येत नाही का? बर ठीक आहे, आम्ही बोलतो ना। आता इतके दिवस आपण गप होतो, याच्या आधी आपले 2 चॅनल टिचू येले, आपण थोडं मापत बोलायचो आता। पण आता परत नाही, आता हाय चॅनल जरी टिचावला ना, आपल्याला काय परत नवीन एक ईमेल आयडी, परत नवीन चॅनल, परत राटा चालू। शेतकरी राजांनो, हा लक्ष्मण हाके नावाचा एक कुत्रा, त्याला आता विजय सिंह पंडित, आता पंडित म्हटलं तुम्ही म्हणशाल तो काय बामण बिमन आहे का? बामण नाही, तो क्षत्रिय मराठा आहे। पंडित म्हणजे कोणत्या आपल्या गावातले नाही बरं का, ते 2500 रुपये घ्या त्या दहाव्याच्या दिवशी। हे आपल्या गावातले 2500 वाले बामण नाही, हे विजय सिंह पंडित मराठा आहे। मराठ्यांना आरक्षणाचे बॅनर लावले, याच्या पोटात दुखलं। बरं, ही पैदास हाके नावाची पैदास, ही पैदास नाही ती भांडणं लावायला पक्की तिडे जातीन, दंड ठोपती ती। अरे अरे तू तुझ्या लढाईसाठी बोल ना, हा तू कशाला याच्या त्याच्या? आता मला लय बोलता येतं राव, मला ते मी थोडा असा जो गॅप घेऊ राहिलो ना, मी शब्द आखडते घेऊ राहिलो। मला जर बोलायला मी जर मोकळा जर बोललो ना, जाळण दूर संगत राहतो आपल्याला माग पुढं नाही, माग ना पुढं दाटवलं गोड। याला ना महादेव मुंडेची हत्या झाली ना, तिड नाही वळला हा, पण संतोष अण्णा देशमुखची हत्या झाली ना, गेला लगेच। दिले भांडणं लावून, दोन्ही जातीत भांडणं लावलं म्हणजे हा तेल टाक्याचे। हा जो हाग्या आहे ना, हा तेल टाक्या। या हाग्याचा आता येणाऱ्या काळात बरोबर आता लोक काय एवढे येडे नाही राहिले। लोक काय बोळ्यानं दूध प्यात्या आणि धोत्रा विन करीत्या का भीतीला धरून मोतात्या, असे लोक नाही राहिले भाऊ। लोक लई सुज्ञ झाली। आता आमच्या गावात प्रत्येक गावात सगळीकडे ओबीसी आहे,
प्रत्येक गावात सगळी का मराठा आहे, सगळे गुन्हा गोविंदाना नांदा त्या भाऊ, कोणी कोणाशी भांडण नाही तंडण नाही. पण ही जी पायदास आहे ना ह्या नावाची, ही पायदास सारखी भांडणाला येते. दुसऱ्या टप्प्यात येऊ आपण, ते डुकरावालं कळत ना, मंगोलियन, तो नितेश राणे. अरे तो म्हणतो मी जरांगे पाडलाय जीभ सोडून राहील. अरे मराठा ना तू, किती दिवस चाटायची आणि किती चाटायची हा. अरे इतके दिवस तूच त्या फडणवीस साहेबांना म्हणत होता ना, का काय म्हणत होता म्हणे ते हाफचड्डीवाले मराठ्याला काय आरक्षण देतील. मग आता तू तिकडे गेला, आता तिची लाल करून टाकली. म्हणजे तू किती घेऊ पासुडे आहे. तू जर इकडून आला म्हणजे तू जर विरोधात होता, तो मात्र तू तुमची ती सगळी पिलावळ इकडून होता तेव्हा तू नाही नाही ते कशाचे आरक्षण आहे, तू तेव्हा काँग्रेसमध्ये होता वाटतं. तुम्ही दल बदलूचे रे, तुम्ही पायदा सगळे दल बदलूचे पायदाशी सगळ्या. जिकडं लोण्याचा गोळा ना तिकडं जाणारी पायदास तुम्ही. आणि तुम्ही पाटलाय नाव ठेवते ना रे, जरांगे पाटलाव म्हणून मी जो आईवर बोलला, आई व बोलला मग मी पाटलांची जीभ आसडील. अरे ते आईचं ते खुटो ते हा सेंटीमीटर ये मिले काय मीटर मध्ये तुझी उंची हा. एवढले कुठं एवढ्या कुठं काय लहानपणी काही खाल्लं होतं का नव्हतं, एवढं कुठं राहत रे हा. तू पाटलाच्या नाव जे करील आणि ते करील जे हा. अंतरवालीमध्ये हल्ले झाले तेव्हा नाही दिसले का तुला तिथल्या आया बहिणी नाही दिसल्या. आणि तू याची एवढी चाटू पार आता पार लाल करून राहिला ना, आता म्हणून राहिला का आमच्या नेत्याला बोललं मग आम्ही असं करून तसं करून. अरे हड तुला कोण कोतडा विचारित. तू आता तू निवडून आला, तुला मंत्रीपद भेटलं, पालकमंत्रीपद भेटलं, मग एवढी का. अरे प्रमाण राहत भाऊ, काही करायचं चाटाय तुटायचं एवढी नाही राहत. ती बिगर शेपटाची ती एक चित्राबाई वाघ, आधी राष्ट्रवादी काँग्रेस, नंतर तिच्या नवऱ्याला नोटीस पाठवली ईडी वाल्यानं, गेली भाजप मध्ये, लागलं तिचं, झालं सुरू झालं. मग तिचं तिकडलं कौतिक सुरू, देवेंद्रजींच्या आईला नाव ठेवल्याबद्दल मी असं करी. बिगर शेपटीची वाघीण पळ. तुला बोलता येत का आम्हाला बोलता येत नाही का आम्ही शेंदूर बिंदूर पियले. तुला बोलता येत ना आम्हाला बोलता येत नाही हा. तुला काय वाटत. आणि ते एक बामन आणाय जर सुशील कुलकर्णी युट्यूब चॅनल वाला, ती पायदास तुम्हाला काय सांगू रावा ती पायदास तर सारखी मराठ्याची विरोधात. मला तर वाटतंय ती याच्या टायमाची का काय माहिती, ती रंगनाथ स्वामी रायरीकर छत्रपती संभाजी महाराजांना धरून देणार याची ती पायदास कृष्णा कुलकर्णी. म्हणजे तीच हे जे आहे ना हे 3% वाले हे ते असते. आता तुम्ही समजून घ्या, लय मोकळा नका बोलायला, मला बोलायला बसलो माझ्या भरोसाच नाही हा. अरे लाज वाटायला पाहिजे. त्या शी नाव काय आहे त्या माणसाचं, सु आणि शी सारखा पाटला बोलतो अरे ते तुमच्या पाहत आहे नाही, तुम्हाला विचारित नाही गिनीत नाही ते हा. आणि काय सु आणि शी कुलकर्णी. बरं हाय ना ज्याच्या म्हणजे भाजपच्या बाजूनं, जो भाजपच्या बाजूने आहे ना त्याला चुकू नाही बोलणार नाही. आणि जो इकडची जी आहे ना सगळे पॅनलवाले का काय आपलं शिवसेना राष्ट्रवादी 1 राष्ट्रवादी 2 यांच्या, राष्ट्रवादी 2 वहिनी राष्ट्रवादी 1 काय म्हणजे या गटाटा यायला यांचे नाव इथे नाही मला लवकर ताडा हा. यांच्यावर बोलवतो. म्हणजे हे तुम्ही पहा आता त्या बीड मध्ये एका कुलकर्णीने लात मारली, असा बोलला त्याच्या बाजून. इतकी त्याची उचलून धरली, इतकं त्याचं उचलून धरलं. आणि आपल्या त्याच जागी आपल्या आपल्या 18 पगड जाते राहू द्या. ते ना अरे इचिरीत नाही, ही जातलंय आमटी भाऊ, ही 3% वाली ना, ही लय वाईट लोक आहे. ही आपल्या बहुजनाला कधीच सुखानं खाऊन दिलं नाही. तुम्ही पहा ना महाराष्ट्राचा बानाटा कोणी केला, याच पायदाशी नाही केला ना. आता काय जास्त आता बोलल्यासारखं लय रे, पण मला काय होतंय ते मी जास्त बोललो का हाय चॅनल टिचवायच्या माग राहते पब्लिक. पण जाऊ टिचू, आपल्या काय आयडिया आहे ना परत चॅनल उघडायची हा. अहो
तुम्ही पहा आता ही पिळावळी आता त्या राण्यानं ते याच चालू केलंय डुकराचं म्हणा वराह जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा वा 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 म्हणे मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय का वराह जयंती उत्साहात साजरी करा वराह म्हणजे आपल्याकडं गावखेड्यात त्याला डुकर माहिती आहे आणि सुशिक्षित आता यानं काढलं वराह आम्हाला तर आयुष्यात वराह मी आता 35-40 वर्षाचा झालो वराह ही भानगड ही जयंतीच मला माहित नव्हती पण राण्याकून माहित झाली आता वराह आता तो आपल्या आता सध्या गणपती बसवायची गणपतीने निवद चालवतो काचा मोदकाचा प्रत्येक देवाचे निवद वेगळे वेगळे आता या वराला चालत आहे लेंडूक राणे आता लेंडूक कुठून लेंडूक देईल का त्या वराला त्याच्याच हाताने करू द्या त्याला ती पूजा नवीनच काढला त्यानं देव अरा देवायची हायगीच करू नका देव लय बरं यांची ये लय झालं आता ते काय बोलताना जास्त मग हे निघून जातं मुद्द्याला सोडून जातो आपण भलतेकर निघून जातो पण आपण बोलवतो म्हणजे कसं आहे आपली बोलण्याची पद्धत अशी आहे की एसटी आहे आपली प्रत्येक गावातले प्रत्येक बस स्टॉप घेते परत पण ठिकाणी जागेवरची ती शेतकरी राजानो तुम्हाला हात जोडून विनंती आपल्याला जरांगे पाटलांमाग खंबीरपणे उभं राहायचंय आणि ते काय असं नाही का घेऊ पावसुडे असे तसे नाही माणसं नाही तो एकदम राजा माणूस आहे हात जोडून विनंती करतो राजांनो जरांगे पाटलांमाग आपल्याला खंबीरपणे उभं राहायचंय ना आपल्याला आपल्या गावखेड्यातले जे लोक यांच्या संघ पण चांगल्या गुणगोविंदानं राहायचंय आपल्याला आता या पायदाशी आता भांडणं लावायसाठी लय तयारी करून राहिली मग आता तुम्हाला सगळ्याला माहिती का भांडणं लावायसाठी हा घ्या नावाचा माणूस पुढं करेल बरं ते विजयसिंह पाटील पाटलाच म्हणे मी तिथं जाऊन चहा पिईल असं करेल तिथं जाऊन त्यांना दंड थोपटले येड्या तू येडा नको हा गोष्ट आणतील बऱ्या तुला हा गोष्ट आणतील आणि हागल्यावर परत म्हणतील हागला तू परत आणतील म्हणून सांगतोय तू तुझ्या चड्डीत राह जास्त लाड लई जीभ घालू नको आता पुढचं बोलायला लावू नको आता मला ट्रोल करणारे भरपूर आहे भाऊ मला काही बिगल ट्रोल करणारे नाही ही जे भाजपचे जे अंधभक्त आहे ना हे लय ट्रोल करते मला आता हे ट्रोल करतील पण कोणी फोन करीत कोणी दम भरीत जाऊ बरं अपन काय वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजुओं में जोर नहीं वो क्या चलाएंगे गोली जिनके सीने में दम नहीं लड़ते हैं बेजुबानों से कभी मर्दों से आके लड़ खंजर भी तेरे और टुकड़े भी तेरे हा इतिहास है हमारा अरे हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा इतिहास संभाजी महाराजांचा आहे त्याच्यामुळे हाक्या पाटील तर लय लांब आहे रे लय लांब आहे ते तुला नीतीना दमतो छाटून टाकील आलं का लक्षात तू काय ओबीसी स्वयंघोषित नेता म्हणतो ना ओबीसीचे नेते ना असे नव्हते रे भाऊ आदरणीय गोपीनाथराव मुंडे असे नव्हते असे नव्हते कधी ते आणि तुझ्या आईला ही कशी काय पायदा जन्माला घातली अरे घरचे सुद्धा तुला नाव ठेवीत असतील रे ते पोरं सुद्धा तुला वाटत असेल फॉर्च्युनर घेतली आणि मला अमक्या मंत्र्यानं दिली तमक्या मंत्र्याचे माय हातन ते तुकडे जागणारी अय भाऊ इकडं कष्ट करून जागणारी कष्टवच घेऊ आम्ही पण काय घ्यायचं ती तेव्हाने असे आणि तुला ते जय जायचं नाही कारण की तुझ्या माहिती करत सांगतो आतापर्यंत मी जेवढ्या 20-25 वर्षामध्ये जसं मला कळायला लागलं 25-30 वर्षामध्ये का जैन 2 नंबर केला ना त्यांचा पार सुपडा साफ झाला आणि त्याच्यामुळं तू या मराठ्याच्या शी सराप घेतो ना हा शी सराप चांगला नाही तेव्हा माहिती करता जाऊन तुला ये जय जायचं नाही आलं का लक्षात हाक्या त्याच्यामुळं तू तुझ्या इज्जतमध्ये राह ही तुला नम्र विनंती आणि आपल्याला सगळ्याला मुंबईला मोठ्या ताकदीनं जायचंय शेतकरी राजांनो एवढं बोलतो इथं थांबतो शेवटी जाताना जय शिवराय जय शंभूराजे